दैवत राजा मकरंद महाराज हनुमानपुत्र यांचा जन्मोत्सव अनादी काळापासून साजरा होत होता। परंतु 65 वर्षापूर्वी संतश्रेष्ठ राष्ट्रीय संत भगवान बाबा यांनी इथे भेट देऊन त्याला व्यापक स्वरूप सप्त्यासाठी दिलं आणि एक दिवस साजरा होणारा सप्त्याची व्यापकता वाढवून 7 दिवस भगवान बाबांनी गावाला सूचना केली, तुम्ही हा सप्ताह 7 दिवस करा। मी स्वतः थांबलो आणि दरवर्षी काल्याचं कीर्तन भगवान बाबांचं त्यांच्या पाठीमागं भीमसी महाराजांचं म्हणून आमच्या गावामध्ये आमच्या परिसरामध्ये एक अधिष्ठान असल्यामुळे खूप लोक सेवाभावाने इथे भेटतात, आर्थिक मदत करतात। आमच्या गावाची वेगळी परंपरा असल्यामुळे थोडा अध्यात्माचा विचार आमच्या गावामध्ये जोपासला जातो। त्याचं मुख्य कारण म्हणजे संतांचा पक्षस्पर्श, पिंपरीचे माऊली आंदोलनाचे मन भगवान बाबा असतील, भीमसी महाराज असतील, असे अनेक संत महंताने पावन भेटीने पावन झालेल्या या भूमीमुळे या गावकऱ्यांना, या परिसरातल्या जनतेला हा उत्सव साजरा करण्यामध्ये फार त्यांना उत्साह वाटतो आणि आर्थिक ताकदीसह यामध्ये सहभाग नोंदवतो। कुठं कुठं साजरा केला जातोय हा? कुठं साजरा केला जातो हा उत्सव? फक्त चिंचोन या ठिकाणीच, चिंचोन तालुका म्हणून जिल्हा बीड। कारण आहे असं एक आख्यायिका आहे की चिंचोन या ठिकाणी पूर्वी अहिराव टिकाली त्यांच्या दरबाराचे द्वारपाल मुखरध्वज होते, ताकदवाद पुरुष होते। तर त्यामुळे इथे त्यांना रामलक्ष्मणाला बळी देण्यासाठी आणण्यासाठी, त्यांची सोडवणूक करण्यासाठी हनुमानजी इथे आले आणि नंतर त्या दोघांचं बापलेकाचं द्वंद्व युद्ध झालं। त्याच्यामुळं इथे त्यांचं मंदिर प्राचीन काळापासून असल्यामुळं, तसेच महिकावती त्या देवीला रामलक्ष्मण भक्ष करण्यासाठी इथे आणले होते, ते महिकावतीचं मंदिर सुद्धा राक्षसीचं या ठिकाणी आहे। चिंचोन गावातले इतर जेवढे पाहुणे रावळे असतील, आमचे आप्तेष्ट असतील, आमचे हितसंबंधी असतील, आमचा मित्रपरिवार असेल, परिसरातले राजकीय इथून नोकरी करून गेलेले कर्मचारी असतील, सर्व हिरारीने भाग घेतात आणि इथे हाजरी लावतात आणि धन्य मानतात। मकरंद महाराजचं दर्शन झाल्यानंतर त्यांना वर्षभर कसल्याही गोष्टीचं कमी पडत नाही आणि समाधानानं जीवन जगता येतं। यासाठी लोक भाविक या ठिकाणी आज पौष पौर्णिमेनिमित्त, जन्मोत्सवानिमित्त आज इथे हजेरी लावतात आणि सहभाग भरपूर नोंदवतात। आमच्या इथे 18 पगड जातीचे अनेक धर्माचे लोक राहतात आणि सर्व हिरारीने भाग घेतात। इथे शेवटच्या महाप्रसादाची पंगत मुस्लिमांना दिलेली शेख शमशेर मुकद्दम म्हणून। पुढील 2-3 वर्षामध्ये एक बुद्ध समाजाचा अर्जुन नावाचा व्यक्ती तो स्वतःच्या ताकदीवर 4 ते 5 लाख रुपये खर्च करून महाप्रसादाची पंगत येतो। असे 10 वर्षाची महाप्रसादाची पंक्ती खूप झालेल्या आहेत आमच्या गावात। या सप्त्याच्या लोकांना आर्थिक बाबीचं काहीच वाटत नाही, फक्त महापंगत मिळाली पाहिजे, मकरंद महाराजच्या दरबारामध्ये हजेरी लावता आली पाहिजे, याच्यासाठीच लोक, सर्व धर्माचे लोक उत्सुक असतात। सर्व लोक मनोभावे पूजा करतात।